माणुसकीचे खरे दर्शन घडवत वणीकरांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू आणि धान्य साहित्य जमा करून मानवी मूल्यांची जपणूक केली आहे। पंजाब राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे। अन्नधान्य, कपडे आणि इतर साधनसामुग्री वाहून गेल्याने स्थानिक नागरिक संकटात सापडलेले आहेत। या पार्श्वभूमीवर वणी येथील ग्रामस्थांनी गहू, तांदूळ, साखर, तेल, रवा, मैदा, डाळी, पोहे, पाण्याच्या बाटल्या तसेच ब्लँकेट आणि चादरी अशा आवश्यक वस्तूंची मदत दिली। याशिवाय जमा झालेल्या आर्थिक मदतीतून अतिरिक्त किराणा खरेदी करून तोही पाठवण्यात आला। ही सर्व मदत मनमाड येथील गुरुद्वारात जमा करण्यात येणार असून ती थेट पंजाबमधील पूरग्रस्त भागात रवाना केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे। पंजाबमध्ये जे काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पंजाब राष्ट्रामध्ये पूर्ण त्या ठिकाणी पूर आला आणि पाऊस जास्त झाल्यामुळं तिथलं सर्व जीवन फार विस्कळीत झालं। त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला आज खायला अन्न नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, अतोनात असं मोठं नुकसान झालं। त्या नुकसानीमुळं वणी या ठिकाणी आज सर्वांनी एक मदतीचा हात म्हणून वणीतील सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येऊन एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व अन्नधान्य, किराणा, इतर जीवनावश्यक वस्तू एकत्र गोळा केल्या आणि त्या पंजाब या राष्ट्राला त्या ठिकाणी एक मदतीचा हात पोचवायचा म्हणून सर्व एकत्र केलं। आणि वणी गाव हे असे मदतीच्या बाबतीत कधी बी दोन पावलं पुढं असतं, त्या पद्धतीने सर्व वणीतील कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नधान्य गोळा केलं आणि ते ठिकाणी पंजाब या ठिकाणी रवाना करीत आहे। असंच सहकार्य वणीचं कायम कुठल्याही बी आपत्कालीन जर काही दुर्घटना घडली त्या ठिकाणी वणी ही पुढंच असती, अशा पद्धतीने आज ज्यांनी मदत केली त्यांचं मी वणी ग्रामपालिकेच्या वतीने, वणी गावाच्या वतीने, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। पंजाब या राज्यामध्ये महापुराने जो थैमान घातला आणि तिथल्या सर्व नागरिक, गरीब असो, मोठा असो किंवा जनावरं असो, सगळे बेघर झाले आणि खूप मोठ्या त्या पुराने प्रचंड असं नुकसान झालं। आणि तेच बघता वणीतील सर्व तरुण यांनी एकत्र येऊन एक आपले मानवतेच्या दृष्टिकोनातून एक त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला आणि वणीकरांनी, वणीच्या सर्व तरुणांनी सकाळपासून गावात फेरी काढून प्रत्येकाच्या स्वइच्छेने जे पण काही मदत करता येईल अशी त्यांनी पूर्ण दिवसभर फिरून मदत गोळा केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी धान्य असो किंवा खाद्यपदार्थ असो किंवा रोजच्या गरजेला जे लागणाऱ्या वस्तू असो त्या आज लोकांकडून त्यांनी एकत्र केल्या आणि मोठ्या प्रमाणात ते एकत्र करून आज ते योग्य पद्धतीने पंजाबला पोहोचतील अशी ते व्यवस्था करतील। या कामामध्ये आपले वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भाऊ भरसट, बाळासाहेब गडवजे, आपले फिरदोसभाई, खरा पुढाकार तर फिरदोसभाईने घेतला कारण त्यांनी पहिल्यांदा मेसेज टाकला आणि वणीच्या तरुणांनी त्याला साथ दिली। निश्चितच एक चांगला उपक्रम। मला आठवतं मागे आपण एकदा असंच भूकंप निधी गोळा केला होता वणीकरांनी पुन्हा, कारण वणीकर नेहमी संकटच्या वेळेस भले त्या लोकांचा आपला काही संबंध असो नसो परंतु एक मानवताचा दृष्टिकोन वणीकर नेहमी पुढेच असतात आणि आज त्याची प्रचिती निश्चित आपल्याला आली। मी परत सर्वांना आवाहन करेन, प्रत्येकाने अशा संकटाच्या वेळेस आपल्या आपल्या गावामधील तरुणांना एकत्र करून असंच एक प्रत्येकाला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। या उपक्रमात सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, महेंद्र पारक, बाळासाहेब घडवजे, जितेंद्र शिरसाट, फिरदौस पठाण, आबामोर, गणेश पैठणे, गोरख झोटी, निखिल कटारिया आदींनी पुढाकार घेतला आहे। मदत कार्याला प्रतिसाद देणाऱ्या ग्रामस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी।